श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल घडणार आहे का? एखादी लपलेली संधी अचानक समोर येणार आहे का? तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा रहस्यमय पण तितकाच फलदायी ठरू शकतो. काही गोष्टी अचानक घडतील, काही गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडतील, पण शेवटी हा आठवडा तुम्हाला अधिक मजबूत बनवणारा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नसल्यामुळे चिडचिड होऊ शकते, पण अशा वेळी शांत राहणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यात काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. त्यांना टाळण्याऐवजी त्यांचा सामना करणे योग्य ठरेल. तुमच्यातील जिद्द आणि धैर्य तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळू शकतो. घरातील वातावरण सुरुवातीला थोडे तणावपूर्ण वाटेल, पण नंतर हळूहळू सुधारणा होईल. या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. भावनांवर ताबा ठेवल्यास अनेक समस्या टाळता येतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मेहनतीचा आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण त्यातूनच तुम्हाला नवीन शिकायला मिळेल. काहींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा चढ उताराचा आहे. काही व्यवहार अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत, पण शेवटी फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. मध्येच हार मानू नका. सहकाऱ्यांशी वाद टाळा. शांतपणे संवाद साधल्यास काम सोपे होईल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहू शकतो. उत्पन्न ठीक राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे पैसे जपून वापरणे गरजेचे आहे. जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे, पण थोडा उशीर होऊ शकतो. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग सापडू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांमध्ये हा आठवडा थोडा संवेदनशील आहे. छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदारासोबत प्रामाणिकपणे संवाद साधा, त्यामुळे नात्यातील तणाव कमी होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचा पाठिंबा मिळेल, पण काही ठिकाणी मतभेद होऊ शकतात. अहंकार टाळा आणि समजूतदारपणा दाखवा. काहींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा थोडा मिश्र आहे. काही वेळा तणाव निर्माण होऊ शकतो, पण नंतर वातावरण शांत होईल. घरातील एखाद्या विषयावर चर्चा होईल. तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. झोप पूर्ण घ्या आणि आहाराकडे लक्ष द्या. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. योग आणि ध्यान फायदेशीर ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. काहींना यश मिळण्याची शक्यता आहे, पण मेहनत आवश्यक आहे. वेळेचे नियोजन करा. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. उपाय. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. लाल फळांचे दान करा. ओम नमः शिवाय मंत्र जपा. रागावर नियंत्रण ठेवा. गरजूंना मदत करा. एकूण हा आठवडा वृश्चिक राशीसाठी आव्हान आणि प्रगती यांचा संगम आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, पण तुमच्या जिद्दीने तुम्ही त्या पार कराल. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आव्हानांमधून मार्ग काढत प्रगती साधण्याचा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात, त्यामुळे थोडा तणाव आणि अस्वस्थता जाणवेल. मात्र जसजसा आठवडा पुढे जाईल तसतशी परिस्थिती हळूहळू तुमच्या नियंत्रणात येऊ लागेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ मेहनतीचा आहे, पण हीच मेहनत पुढील यशाचा पाया घालणारी ठरेल. काही ठिकाणी दबाव जाणवेल, पण तुमची चिकाटी आणि जिद्द तुम्हाला पुढे नेईल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे, कारण अनपेक्षित खर्च वाढू शकतो. नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संयम आणि समजूतदारपणा ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा आणि संवाद साधा. कुटुंबामध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो, पण तुमच्या शांत स्वभावामुळे तो लवकरच निवळेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण टाळणे गरजेचे आहे. योग्य विश्रांती, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्ही स्वतःला स्थिर ठेवू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा असून सातत्य ठेवल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाची खरी ताकद दाखवणारा आहे.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही त्यावर मात करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. अडचणी या तुमची परीक्षा असतात आणि त्या पार केल्यावरच यशाची खरी चव मिळते. करिअरमध्ये मेहनत घ्यावी लागेल, आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल, प्रेमसंबंध आणि कुटुंबात समजूतदारपणा ठेवणे आवश्यक आहे. धन्यवाद.